पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत? पहा, खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणी कॅन्सर उपचारासाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, म्हणजे अत्यावश्यक म्हणजे अत्याधुनिक देखील सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी. पहा प्रश्न क्रमांक 2 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 2016 ला विचारला होता, 2017 आणि 2018 या तिन्ही वर्षी ज्या काही जवळपास पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. तसेच हा जो प्रश्न आहे हा तलाठी भरती सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आरोग्य विभागात देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या तिन्ही भरतीच्या हिशोबाने हा प्रश्न घ्यायचा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 यकृत. ही जी आहे ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 3 आहे, स्टार्च हा डॅश पदार्थ आहे. लक्षात ठेवायचे, स्टार्च हा कोणता पदार्थ आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 स्टार्च हा जो आहे हा पिष्टमय पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन डॅश यांनी केले आहे. पहा म्हणजे प्रश्न या पद्धतीचा आहे, प्लेग रोगावर नियंत्रण करणारी जी लस आहे या लसीचं संशोधन म्हणजे लस शोधून कोणी काढली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 डॉक्टर हाफकिन यांनी प्लेग याच्यावर लस शोधून काढलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे, गाईच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण हे डॅश एवढे असते. पहा गाईचं दूध आहे त्यामुळे सरासरी म्हणजे ॲव्हरेज प्रथिनांचं प्रमाण किती असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 8 ते 9%. लक्षात ठेवायचे, प्रथिन म्हणजे प्रोटीन, प्रोटीनचं प्रमाण हे जे आहे गाईच्या दुधामध्ये 8 ते 9% एवढं असतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 आहे, रक्तवाहिन्यांचे जाळे असलेल्या रंगीत पटलाला काय म्हटले जाते? पहा रक्तवाहिन्यांचे जे जाळे आहे त्यामध्ये रंग जे पटल असतात त्यांना काय म्हटले जाते? लक्षात ठेवायचं, त्याला पर्याय क्रमांक 2 रंजित पटल. लक्षात ठेवायचं, याला जर प्रश्न अजून असला तर रंगीत पटल देखील या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचे, रंगीत पटल रंगीत पटलच असे म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 आहे, शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? पहा लक्षात ठेवायचा, हा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. शरीरात सर्व भागातील जे रक्त आहे ते रक्त हृदयाकडे वाहून ज्या आणतात त्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्याला शिरा किंवा नीला असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 4. तर यांचं जे काम आहे शिरा यांचं काम असतं की शरीरातील जे सर्व भागातील रक्त आहे ते रक्त वाहून आणायचं असतं. कशाकडे? हृदयाकडे. त्या रक्तवाहिन्या असतात त्यांना शिरा म्हणतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? पहा 100 ml जेवढं रक्त आहे कोणाचं? प्रौढ माणसाचं 100 ml. लक्षात ठेवायचं, 100 ml रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 ग्रॅम एवढं कोणाच्या? प्रौढ माणसाच्या 100 ml रक्तामध्ये. प्रश्न क्रमांक 9 आहे, रक्तक्षय म्हणजे काय असतं? पहा म्हणजे रक्तक्षय म्हणजे काय? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवायचा आहे, हा प्रश्न आपल्याला 2016च्या भरतीसाठी विचारण्यात आलेला होता. रक्तक्षय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्यावेळी आपल्या अंगातील हिमोग्लोबिन हे कमी होत असतं त्यावेळी रक्तक्षय होत असतो, म्हणजे त्यालाच रक्तक्षय म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 आहे, ऊसाच्या रसात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? कशाच्या? ऊसाचा रस जो आहे त्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व सी म्हणजेच क जीवनसत्व सी हे जे आहे हे ऊसाच्या रसामध्ये असतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे, डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची ही जी मात्रा आहे ही कधी दिली जाते? पहा लक्षात ठेवायचे, डॉट्स उपचार ज्यावेळेस ती पद्धत वापरतात त्यावेळी औषधाची जी मात्रा आहे ही कधी दिली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सकाळी. ज्यावेळी डॉट्स उपचार पद्धत आहे त्यावेळी औषधाची जी मात्रा आहे म्हणजे औषध हे जे आहे हे सकाळी दिलं जातं. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट हा तुरळक आढळतो? पहा म्हणजे तुरळक आढळणारा रक्तगट खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AB. AB हा जो रक्तगट आहे हा कमी प्रमाणात म्हणजेच तुरळक आढळत असतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, कॉलराचा प्रसार कशामुळे होतो? कॉलरा हा जो रोग आहे याचा जो प्रसार आहे हा कोणत्या कारणामुळे होत असतो किंवा कशामुळे होत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 दूषित पाण्यामुळे कॉलरा हा आजार होत असतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, विश्व बंधुता दिवस डॅश रोजी साजरा केला जातो? कोणता विश्व बंधुता दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13 सप्टेंबर या दिवशी विश्व बंधुता हा दिवस आहे तो साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, पहा चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोणता विषाणू कारणीभूत आहे? म्हणजेच आपल्याला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे चिकनगुनिया हा आजार होतो? आणि मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा हा प्रश्न आपल्याला 2018 साली विचारण्यात आलेला आहे आरोग्य सेवक भरतीसाठी आणि हा जो प्रश्न आहे जवळपास हा 9 जिल्ह्यातल्या भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता. चिकनगुनिया हा जो आजार आहे हा कोणत्या विषाणूमुळे होत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूमुळे चिकनगुनिया हा आजार होत असतो. पर्याय क्रमांक 3. हा जो प्रश्न आहे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते? अन्ननलिका जी आहे त्याची लांबी किती सेंटीमीटर असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 सेंटीमीटर लांबी असते. कशाची? अन्ननलिकेची.
प्रश्न क्रमांक 17 आहे गंडमाळ म्हणजेच ग्वायटर. लक्षात ठेवायचं आहे, ग्वायटर किंवा गंडमाळ म्हणजे डॅश ग्रंथींना आलेली सूज होय. तर मित्रांनो, हा जो आजार आहे, लक्षात ठेवायचं, गंडमाळ त्याला किंवा ग्वायटर म्हणतात. हा जो आजार आहे, या आजारामध्ये आपल्याला गाठी दिसून येत असतात आणि ही जी गाठ म्हणजे सूज आहे ही कोणत्या ग्रंथीला झालेली असते? याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. थायरॉइडला गाठ येते म्हणजे सूज येते, त्यावेळी ग्वायटर हा रोग झालेला असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे बी म्हणजेच थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होत असतो? पहा, बी जीवनसत्वाला थायमिन म्हणतात. तर थायमिन या जीवनसत्वाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. बेरी नावाचा रोग होत असतो. कशाच्या? जर बी जीवनसत्व कमी पडलं तर. बेरी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19 आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे? पहा, रक्तातील ज्यावेळेस तांबड्या पेशी कमी म्हणजे त्यांचा नाश होतो हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. मलेरिया रोगाचं लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशी कमी होणं. प्रश्न क्रमांक 20 आहे कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध खालीलपैकी कोणतं आहे? पहा, कुष्ठरोगावर प्रभावी असणारं औषध कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डॅप्सोन हे जे आहे कुष्ठरोगावर असणारं औषध आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे देवी या रोगावर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढलेली आहे? कोणता रोग आहे? पहा, देवी हा जो रोग आहे यावर लस शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. एडवर्ड जेनर हा जो शास्त्रज्ञ आहे याने देवी या रोगावरती लस शोधून काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य खालीलपैकी कोणते आहे? पहा, तंबाखूमध्ये एक विषारी द्रव्य असतं, ते खालीलपैकी कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. निकोटीन हे जे विषारी द्रव्य आहे हे तंबाखूमध्ये आढळत असतं. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या टेस्ला, लक्षात ठेवायचे, टेस्ला कंपनीचे मुख्यालय आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न पहा 2019, 2020 आणि 2021 या घटकावरती आधारित प्रश्न आहे. टेस्ला ही जी कंपनी आहे ही कंपनी महत्त्वाचं काम काय करते? चार्जिंगवर म्हणजेच विजेरी म्हणजेच लाईटीवर चालणारे जे वाहन आहेत त्याची निर्मिती करते. तर आपल्याला टेस्ला या कंपनीचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे हे सांगायचं आहे की कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुरफुरा या नावाचं